सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगलीमध्ये NCDEXचं जे वेअरहाऊस आहे त्या वेअरहाऊसमध्ये 1200 टन हळद आहे, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे। काही मुठभर व्यापाऱ्यांनी साखळी करून या निकृष्ट दर्जाच्या हळदीच्या माध्यमातून बाजारातले हळदीचे भाव पाडायचे आणि शेतकऱ्यांना गंडवायचं असं कारस्थान चालू केलेलं आहे। तेव्हा आम्ही विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांना, कारण जिल्हाधिकारी या नात्याने त्यांना तो अधिकार आहे NCDEXच्या गोडाऊनमध्ये जाऊन प्रत्यक्षामध्ये जे मापदंड आहेत त्या मापदंडाप्रमाणे ती हळद आहे काय तपासून बघा, नसेल तर NCDEXचे संबंधित अधिकारी आणि व्यापारी त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई झाली पाहिजे। कारण शेतकऱ्यांच्या हळदीचा भाव पाडायचा हे एक मोठं कारस्थान आहे आणि याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा फार मोठा भ्रष्टाचार होतोय। आज जगभरामध्ये हळदीची प्रचंड टंचाई आहे। भारतीय आणि विशेषतः सांगली कोल्हापूरच्या हळदीला प्रचंड मागणी आहे। जागेवरून 17,000 क्विंटलनं हळद एक्सपोर्टर खरेदी करायला तयार असताना वायदे बाजारामध्ये मात्र 14,000 रुपयाच्या आसपास हळदीचा भाव दिसतो आणि निकृष्ट दर्जाच्या हळद दाखवून हे भाव अजून खाली आणायचे, 11,000 पर्यंत खाली आणायचे, शेतकऱ्यांना गंडवायचं, लुटायचं आणि हीच हळद 20,000 रुपये क्विंटलच्या किमतीनं निर्यात करायची किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये विकायचा असा या व्यापाऱ्यांचा डाव आहे। एकूण बाजारपेठेच्या मागणीच्या 70% उत्पादन यावर्षी भारतामध्ये होतंय आणि निर्यातीला प्रचंड वाव आहे। याचा अर्थ हळदीचे भाव अजून वाढत जाणार आहेत हे या बेरकी आणि लुच्च्या व्यापाऱ्यांना चांगलं माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं साखळी करून भाव पाडण्याचा ते प्रयत्न करत आहेत। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, 2010 साली हळदीला 16,000 रुपये क्विंटलनं आपण भाव घेतला आणि 16 वर्षानंतर आपण जर का 14,000 विकत असू तर नेमकं चाललंय काय? बाजारपेठेची मागणी आपल्याला माहिती घेतली पाहिजे, मागणी किती आहे, उत्पादन किती आहे आणि मग बाजारपेठ पुढे काय राहणार आहे याचा अंदाज बांधायला सुद्धा आपण कुठेतरी शिकलं पाहिजे। आणि म्हणून कळकळीची माझी विनंती आहे, शेतकऱ्यांना हळद विकायला अजिबात गडबड करू नका। या व्यापाऱ्यांचं कारस्थान हाणून पाडून किमान 18 ते 20,000 पर्यंत हळदीचे भाव सहज जाऊ शकतात आणि तोपर्यंत कुणीही हळद विकू नका एवढी शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे।